राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या। यामध्ये महायुतीतील सर्व उमेदवार निवडून आले। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली होती। हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांवर निवडून आले। तसेच महायुतीतील उमेदवार निवडून आले। त्यानिमित्त महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने देखील महाराष्ट्रात जल्लोष करण्यात आला। जल्लोष झाला, मात्र सोलापुरातील 3 ठिकाणी झालेल्या जल्लोषाची चर्चा शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगली। एक जल्लोष झाला स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण पुतळ्यासमोर, दुसरा जल्लोष किसन जाधव यांच्या कार्यालयासमोर, तर तिसरा जल्लोष झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात। तिन्ही ठिकाणी एकच वादा, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, महायुतीचा विजय असो यासह अनेक घोषणा देण्यात आल्या। फटाक्यांची आतिषबाजी करून पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला। परंतु जल्लोष वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या समूहाने का केला याचे उत्तर मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याला अद्याप मिळाले नाही। पहिल्या ठिकाणी स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण पुतळ्यासमोर झालेल्या जल्लोषात संतोष पवार, जुबेर बागवान, प्रमोद भोसले, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, बिजू अण्णा प्रधाने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। दुसऱ्या ठिकाणी किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालय येथे झालेल्या जल्लोषावेळी किसन जाधव, चेतन नागेश गायकवाड, दशरथ शेंडगे, किरण शिंदे, सायरा शेख, शशिकला कसपटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते दिसून आले। तिसऱ्या ठिकाणी महेश निकंबे, आनंद मुस्तारे, इरफान शेख, महेश कुलकर्णी, रियाज शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते दिसून आले। तिन्ही ठिकाणी मात्र काही पदाधिकारी कार्यकर्ते सारखेच होते, काही ठिकाणी मात्र काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिसून आले नाहीत। प्रत्येकाला आपली इमेज तयार करायची आहे। आगामी विधानसभा काहींना लढवायची आहे, काहींना नगरसेवक व्हायचे आहे, काहींना प्रदेश पातळीवरती नेते अजितदादा, सुनील तटकरे आणि आपल्या नेतृत्वाला आपले नेतृत्व गुण शहरातील ताकद दाखवायची आहे। त्यासाठी सोलापुरात हे 3 गट पडल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।